सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता गाय गोठा योजना 2026 करिता सुरू झालेली आहे. 2 लाख रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रे, अर्ज, पात्रता, गाय म्हशी गोठा अनुदान योजना यामध्ये सुरू झालेली आहे. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोण पात्र आहेत, अर्ज कोण करू शकते, हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. 2026 साठी गाय म्हशी गोठा अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेतून सरकारकडून 2 लाख रुपयापर्यंतचे अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे. काही शेतकऱ्यांना अनुदान तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता अर्ज कुठं करायचं आहे, अर्ज कुठं सुरू झालेले आहेत, त्यानंतर अर्ज कुठं करायचं आहे, कोण पात्र आहेत, कागदपत्र कोणकोणते इथं लागणार आहे, अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येईल, पशुसंवर्धन विभाग असेल, जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत जे की ह्या जी योजना आहे ते इथं राबवल्या जातात. तर यामध्ये गाय गोठा जे काही गाय म्हैससाठी पक्के बांधकाम करण्यासाठी आर्थिक मदत तुम्हाला यामध्ये दिल्या जाते, जे की 2 लाख रुपये. त्यानंतर ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय वाढवणे हा या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे. नवीन तसेच जुन्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे. त्यानंतर इथे आपलं यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट येते, बरेच जणांचे कमेंट्स येतात की अनुदान किती मिळते. तर यामध्ये गाय गोट्या क्षमतेनुसार अनुदान इथं दिल्या जाते. तर यामध्ये आता 2 ते 4 जनावरं जर असेल तर यामध्ये तुम्हाला 60 ते 1 लाख रुपयापर्यंतचे अनुदान मिळू शकते. काय मिळू शकते? 2 ते 4 जनावरांसाठी 60 ते 1 लाख रुपयापर्यंतचे अनुदान इथं मिळू शकते. त्यानंतर 5 ते 10 जनावरांसाठी यामध्ये 1.5 लाख किती मिळू शकते? 1.5 लाख 1,50,000 रुपये अनुदान तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर मोठा गोठा जर असेल तर यामध्ये 10 जनावरे जर असतील तर यासाठी तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंतचे अनुदान तुम्हाला इथं मिळू शकते. तर आता तुमच्याकडे 2 ते 4 असेल तर 60 ते 1 लाख रुपये, 5 जर असेल 5 ते 10पर्यंत तर 1.5 लाख रुपये, त्यापेक्षा जर जास्ती असेल 10पेक्षा जर जास्ती असेल तर 2 लाख रुपयापर्यंतचे जे की तुम्हाला अनुदान इथं मिळू शकते. तर आता काही जिल्ह्यांमध्ये SC असेल, ST असेल, महिला असेल, दिव्यांगांना जे की इथं जास्ती प्राधान्यसुद्धा देण्यात येते आणि जास्ती अनुदान देखील इथं त्यांना मिळू शकते. तर आता यासाठी जे काही पात्रता आहेत त्यामध्ये कोण कोण यासाठी अर्ज करू शकते. तर यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. दूध शेतकरी उत्पादक असणे आवश्यक आहे. त्यानंतर स्वतःची जी काही भाडे जमीन असणे आवश्यक आहे. म्हणजे आता जर तुम्ही दुग्ध व्यवसाय जर करत असाल किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्ही भाडेतत्त्वावर सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. गाय असेल किंवा म्हैस असेल पालन करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे ते जनावर दाखवणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. तर यामध्ये जे काही अटी आहे आपण इथं बघितलेल्या आहेत. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये पात्रता लागणार आहे. तर त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत तर यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड, 7/12 आणि 8 हे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, जर तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरला तर तुम्हाला प्राधान्य इथं सर्वप्रथम देण्यात येईल. रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही पोलीस पाटील सरपंच कोणाचं घेतलं तरी चालेल. बँकेचं पासबुक, त्यानंतर पशुवैद्यकीय प्रमाणपत्र की तुमच्याकडे ढोराची जी काही गाय असेल, म्हैस असेल, जी की तुम्ही घेता त्यांची नोंद असणे आवश्यक आहे. तर जे काही प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. गाय गोठ्याचा अंदाजक प्रमाणपत्र नकाशा, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने बनवत आहात, फोटो तुम्हाला इथं लागणार आहे. तर जेवढे की आपण इथं डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. तर आता हे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे 7/12 नसेल तर अशाने भाडेतत्त्वावर तुम्हाला करारनामा करून घ्यायचा आहे. ते त्यामध्ये 5 ते 7 वर्षापर्यंतचा करारनामा करून घ्यायला लागते, तेव्हाच तुम्हाला योजनेचा लाभ दिला जातो. तर आता बरेच जणांचे प्रश्न असतील तर कधीपर्यंत जे की तुम्हाला काम पूर्ण झाल्यानंतर फोटो बिल सादर केल्याच्यानंतर यामध्ये 15 ते 45 दिवस, किती 15 ते 45 दिवसांमध्ये तुमचं अनुदान तुम्हाला इथं मिळेल. तर त्याआधी तुम्हाला मिळणार नाही, सर्व प्रोसेस झाल्याच्यानंतर मिळते. खात्यामध्ये पैसे कसे त्यानंतर इथं आधार लिंक असणे आवश्यक आहे, DBT लिंक असणे आवश्यक आहे. एका अर्जदाराला एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पहिले जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला या योजनेचा लाभ पुन्हा मिळणार नाही. त्यानंतर प्राधान्य, कोणाला प्राधान्य इथे मिळते? अल्पभूधारक शेतकरी असेल, SC असेल, ST असेल, महिला शेतकरी असेल, दिव्यांग लाभार्थी असेल, दुग्ध व्यवसाय करणारे असेल, तर अशांना सर्वप्रथम फर्स्ट प्राधान्य म्हणजे पहिले प्राधान्य यांना इथं देण्यात येते. त्यानंतर अर्ज नाकारला कधी जाऊ शकते? तर आता बरेच जणांचे इथं अर्ज का नाकारले जातात? कागदपत्रे अपूर्ण असतील तर, जनावरे नसतील तर, म्हणजे तुमच्याकडे
गाय नाही, म्हैस नाही, जे की तुम्ही त्यासाठी घेत आहात, तर ते जर नसेल तर तुम्ही यामध्ये अपात्र. मंजुरीपूर्वी गोठा बांधला गेला असेल तर, म्हणजे तुम्ही आधीच गोठा बांधून ठेवलेला आहे, तर तुम्ही जर पैसे काढत असाल तर अशा योजनेचा लाभ मिळणार नाही. बँक खाते डी-बी-टीच्या माध्यमातून पैसे इथं येतात. नंतर जे यामध्ये आपलं गाय म्हैस गोठा अनुदान योजना जी की 2026 अर्ज सुरू झालेले आहे, जे की यामध्ये जिल्हे आहेत. टप्प्याटप्प्याने तर जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू होत आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आपण जे काही जिल्हे पाहता, यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जे काही इथं सुरू झालेले आहे. काय झालेलं आहे? अर्ज इथं सुरू झालेले आहे. ज्यांना कोणाला अर्ज केला नसेल तर अशाने अर्ज करा. त्यानंतर इथे आपलं गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे, त्याचप्रमाणे अनुदान, जे की अनुदान आहे इथं जमा होत आहे. ज्यांनी याआधी अर्ज केलेले आहेत, तर ज्यांनी याआधी अर्ज केलेले आहेत तर अशांचे पैसे इथं येत आहे अनुदान. त्यानंतर इथं आपलं नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑनलाईन जे काही अर्ज आहे तिथं चालू झालेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज इथं करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्या इथे रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर आता महत्त्वाचा जो काही पॉईंट इथं आपला आलेला आहे, तर यामध्ये आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, तर तुम्ही यामध्ये पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही अर्ज करू शकता. तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी चौकशी करून घ्या की तुमच्या जिल्ह्यांमध्ये यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत का. तर तुम्ही पंचायत समिती असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, त्यानंतर ऑनलाईन तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झाले का. तर काही जिल्ह्यांमध्ये इथं टाईमसुद्धा लागू शकतो. तर अर्ज प्रक्रियामध्ये जी काही आहे, तर यामध्ये अर्ज फॉर्म घ्या, सर्व कागदपत्रे जोडा, पशुवैद्यकीय प्रमाणपत्र तपासणी, त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीकडे सुद्धा ते काम सोपवलेलं आहे, तर तुम्ही ग्रामपंचायतला भेट देऊन पाहा. त्यानंतर गोठ्याची पाहणी करतात. मंजुरीनंतर काम सुरू झाल्यानंतर, पूर्ण काम झाल्यानंतर थेट डी-बी-टीच्या खात्यामध्ये तुमचे पैसे इथं पाठवले जातात. तर आता जे काही यामध्ये प्रश्न आहेत, तर जे काही भाड्याच्या जमिनीवर इथं गोठा चालतो का, तर यामध्ये हो, भाडे करारनामा, जे काही संमतीपत्र आवश्यक आहे. यामध्ये 7 ते 10 वर्ष मिनिमम 7 ते 10 वर्षाचा करार करून तुम्हाला घ्यावा लागणार आहे, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर या योजनेचा महिलांसाठी खास फायदा आहे. महिलांच्या नावावर अर्ज केल्यास प्राधान्य आणि यादीमध्ये जे काही समावेश होईल. काही ठिकाणी टक्केवारीनुसार तुम्हाला अनुदान इथं दिले जाते. काही जिल्ह्यांमध्ये 100% तर काही जिल्ह्यांमध्ये 90% अनुदान याप्रमाणे दिले जाते. गोठा पूर्ण झाल्यानंतर तपासणी जी काही होते यामध्ये, तर पशुवैद्यकीय अधिकारी, सविस्तर अधिकारी, फोटो, मोजमाप, बिल तपासणी हे केल्याच्यानंतर अनुदान येण्याची जी काही प्रक्रिया यामध्ये गोठा पूर्ण झाल्यानंतर पंचायत समिती कागदपत्र जमा करा, तपासणी अहवाल, डी-बी-टी 45 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाते. तर आता गाई म्हशी गोठा अनुदान योजना, तर यामध्ये 2026साठी महत्त्वाची संधी आहे. तर आता यांच्या निधीमध्ये वाढ देखील करण्यात आलेली आहे. तर 2 लाख रुपयेची पर्यंतचे जे काही अनुदान आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे. तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.